हालेलुया। सब जन बोलेंगे हालेलुया। हाथ उठा के बोलेंगे हालेलुया। वरखेड़ में से बड़ी आवाज होनी चाहिए हालेलुया। देव बापाची स्तुती असो। आपण नेत्र बंद करू आणि स्वर्गीय पित्याकडे या दुपारच्या वेळेला आपलं लक्ष लावूया। हालेलुया। धन्यवाद धन्यवाद स्तुती आणि गौरव तुला देते, मान महिमा आणि सन्मान तुला देते। पवित्र आत्मा तू आमच्या आज हृदयाची भेट घे। पुन्हा एकदा आमचं अंतःकरण आम्ही तयार करतो तुझं वचन ऐकण्यासाठी। आणि आज आमच्या हृदयासंग देवबाप्पा तू बोल। प्रत्येक लेकरू तुझ्या उपस्थितीमध्ये बसला असताना सत्य त्यांच्या मनावरती कोरलं जाऊ दे आणि प्रत्येक लेकराला तुझ्या मार्गावरती चालण्यासाठी येशूच्या नावाने कृपा कर। धन्यवाद मान महिमाने गौरव तुला दे। येशूच्या नावाने प्रार्थना मागतो, आमेन। येशू मसीह की। येशूमध्ये मला शांती मिळाली, माझ्या पापांची क्षमा हो झाली। येशूमध्ये मला शांती मिळाली, माझ्या पापांची क्षमा हो झाली। रोग सारे येशूने बरे केले, तुझे रोग सारे येशूने बरे केले। जादू टोण्यापासून तुला मुक्ती मिळाली, जादू टोण्यापासून तुला मुक्ती मिळाली। बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार। बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार। म्हणा मी येशूमध्ये आहे, येशू माझ्यामध्ये आहे। म्हणा मी येशूमध्ये आहे, येशू माझ्यामध्ये आहे। पुन्हा आपण देवबापाच्या पवित्र वचनाकडे जाऊया। मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं, काय पाहिलं मागच्या आठवड्यामध्ये? मनश्शे मनश्शे जो होता तो देवाच्या मार्गावरती चालला नाही। जसा त्याचा बाप हिजकिया देवाच्या मार्गावरती चालला, देवाच्या आज्ञाचं पालन केलं आणि देवाची इच्छा हिजकिया म्हणजे देवाचं लेकरू त्याने पूर्ण केली। पण त्याचा मुलगा जो राजगादीवरती बसवण्यात आला, त्यानंतर आम्ही पाहिलं की त्यानं त्या येरुशलेम शहरामध्ये किंवा देवाच्या नगरीमध्ये सर्व देवाचं काम, परमेश्वराचं काम त्याने बंद केलं आणि त्या ठिकाणी सगळी मूर्ती पूजा आणली आणि संपूर्ण इस्रायल लोकांना त्याने पुन्हा मूर्ती पूजामध्ये घेऊन तो गेला। म्हणजे आमच्या लक्षात येतं की जसा बाप वागतो तसा त्याचं लेकरू वागू शकत नाही। बापाने देवाची इच्छा पूर्ण केली पण लेकराने देवाच्या विरुद्ध वागला। तर आम्हाला याच्यातून शिकायचं आहे की तुम्ही आणि मूळ म्हणजे वडील हे देवाच्या मार्गावरती जीवन जगणारे पाहिजे आणि आपल्या मुलांना किंवा आपल्या लेकरांना परमेश्वराचा मार्ग शिकवणं
हे आमचं कर्तव्य आहे, ही आमची एक जबाबदारी आहे. म्हणा आमेन. पुढे चालून ते लेकरं काय करणार आहेत ते आपल्याला ठाऊक नाही, पण ह्या जीवनामध्ये आपण त्या लेकरांना देवाची प्रार्थना, आराधना, भक्ती आणि पवित्र शास्त्र वाचवणं हे कधीच आपण चुकलो नाही पाहिजे. कालांतराने असं लोकांनी किंवा आपल्या शेजारच्या पाजारच्या लोकांनी असं म्हटलं पाहिजे की त्या बाईचा मुलगा देवाच्या मार्गावरती चालला, कारण ती देवाची सेवा कार्य करणारी बाई होती. त्याचा बाप प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता प्रसार करणारा होता. तर पाठीमाग लोकांनी देखील म्हटलं पाहिजे की त्याच्या बापाच्या पावलावरती पाऊल देऊन हा त्याचा मुलगा देखील प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा कार्य करत आहे. ज्यावेळेस अशा गोष्टी तुम्ही आम्ही ऐकतो त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या हृदयाला आनंद मिळतो. म्हणा सगळेजण आमेन. पण इतक्या राजाने जी काही सेवा कार्य केली आणि इस्रायल लोकांच्या समोर परमेश्वराला मांडलं, त्याने परमेश्वराच्या विधी त्याने ठेवल्या, परमेश्वराच्या आज्ञाचं पालन त्याने ठेवलं. तसं त्याचा पुत्र जो होता मनुष्य त्याने तसं केलेलं नाही. तर इस्रायल लोकांना त्याने देवाच्या मार्गावरती चालणाऱ्या लोकांना त्याने बहकिविला आहे. खूपसे लोक आज आपण पाहतो की ते देखील मनुष्य सारखं जीवन जगत आहे. आम्हाला खूप लोक बघायला मिळतात, ऐकायला मिळतात, वडील पार्जित ख्रिस्ती लोक आहेत, त्यांना पूर्वीपासून देवाचा इतिहास माहित आहे, परमेश्वराची सेवा कार्य माहित आहे. असे पुष्कळ लोक आम्हाला सेवा कार्यामध्ये भेटतात, गावामध्ये आम्हाला भेटतात. मात्र त्यांच्या लेकरांचं जर जीवन तुम्ही आम्ही जरी पाहिलं, कुणी गुटखे खात आहे, कुणी दारू पित आहे ना, वेगवेगळ्या मार्गावरती त्यांचे लेकर जीवन जगत आहे आणि बाप विश्वासू आहे. पण लेकर जर तुम्ही आम्ही जरी पाहिले तर वाईट वळणावरती ते लागलेले आहे. म्हणून अशा लोक जे आहेत, मनुष्य सारखे लोक ज्यांनी देवाला सोडलं, देवाला टाकलं, देवाला विसरले, अशा लोकांबरोबर तुम्ही आणि मी मैत्री केली नाही पाहिजे. म्हणा सगळेजण त्या लोकांबरोबर कधीच मैत्री करू नका की ज्यांनी देवाला सोडलं. आणि जे लोक, आज पुन्हा सांगेल, जे लोक तुम्हाला पूर्वीच्या जीवनामध्ये पुन्हा घेऊन जातील, जुन्या जीवनामध्ये पुन्हा तुम्हाला घेऊन जातील, त्यांची संगत तुम्हाला सोडली पाहिजे. म्हणाल का आमेन? त्यांच्या तुम्ही नादी नाही लागलं पाहिजे. मनुष्य ज्यावेळेस गादीवरती बसला, असं लिहिलेलं आहे की त्याने इस्रायल मध्ये, त्या नगरीमध्ये सर्व मूर्ती पूजा आणून बसवलं. परिणाम तुम्ही आम्ही मागच्या वचनामध्ये पाहिलं की त्याने त्या मूर्तीला विधीच्या समोर आपल्या मुलाबाळांना चिरलं, त्याने आपल्या मुलाबाळांचा होम केला अग्नीमध्ये, त्यांना मारून टाकलं, आपल्या पोटच्या मुलांना. का? देवाचा मार्ग त्याने स्वीकारला नाही. मनुष्य राजाचं जे हृदय होतं, देवाच्या वचनात लिहिलंय, फार दुष्ट हृदय त्याचं होतं. आज आपल्या हृदयाला तपासायचं. मी प्रभू मध्ये आहे, देवाच्या उपस्थितीत जीवन जगतो, देवाच्या मार्गावरती मी चालत आहे, पवित्र शास्त्र मी वाचत आहे, प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देत आहे, बरंच काय. तर आमच्याही जीवनाला मी चेक करत आहे किंवा तपासायला पाहिजे.
नाव देवाचं पण काम सैतानाचं आमच्या जीवनात नाही ना. नाव देवाचं आणि काम असुरी राक्षस वृत्तीचं आमच्या जीवनात नाही ना. मी नाव तो देवाचं घेतोय, गाणे तर देवाचे गातोय, पण कृती माझ्या जीवनात सैतानाची तर नाही ना. आणि त्याचा परिणाम काय होणार आहे? तुमच्याकडे पाहणारे लोक ते म्हणतात ते चर्चला जातात, प्रार्थनेला जातात, देवाच्या उपस्थितीमध्ये जीवन जगतात, देवाची आराधना करतात, पण ते तिकडे पण जातात. आणि अशा लोकांकडे पाहून म्हणजे काय झालेलं माहिती का? मनुष्य देवाचा मार्ग सोडणारे लोक मनुष्य तयार झालेले आहेत. आपल्या मनाच्या गादीवर, आपल्या अंतःकरणाच्या गादीवरती त्यांनी सैतानाला बसवलं आहे. आणि ते सैतानाचे पुन्हा गुलाम होऊन त्यांनी पुन्हा तो मार्ग त्यांचा जुना निवडला आहे. आणि मग गावकऱ्यातल्या लोकांना हे सगळं माहित आहे. एकेकाळी प्रार्थनेला जाणारे लोक, आराधना करणारे लोक, भक्ती करणारे लोक, सेवा कार्य करणारे लोक, आणि तिकडे पण ते जातात, ते पण करत आहेत, ही पण उपासना होत आहे, ते पण होत आहे सगळं. तर देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही आणि मी या लोकांसाठी एक अडखळण बनतो. लक्षात ठेवा, तुम्ही जे काही करतात हे ध्यानात ठेवा, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही दुसऱ्या लोकांसाठी एक अडखळणाचं कारण जर बनत असाल तर बायबल मध्ये असं वचन आहे, मत्तेच्या पुस्तकामध्ये, अडखळण करणाऱ्या लोकांच्या गळ्यामध्ये जात्याची तळी बांधा आणि त्याला खोल समुद्रात ढकलून द्या. जे प्रभूच्या सेवा कार्यात आडवे येत असतील, सेवा कार्य करण्यामध्ये त्यांना अडखळण बनत असतील मनुष्य सारखं, तर या लोकांनी हे करणं गरजेचं आहे. ढकलून द्या. बायबल सांगते त्यांना नरकात गेले तरी चालतील ते लोक. प्रभूला नकोय असे लोक जे स्वतः एक दिवस प्रकाशामध्ये चाललेले आहेत आणि प्रकाशाचा मार्ग सोडून पुन्हा अंधारामध्ये जात आहे. आणि अंधारात पण जातात, प्रकाशात पण येतात, देवाकडे पण येतात, सैतानाकडे पण जातात, मूर्ती पूजा पण करतात, ते पण करतात, बायबल पण वाचतात. करू नका, हे चांगलं नाही. बायबलच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, शेवटी मनुष्याने काय केले? आपल्या पुत्रांना व आपल्या कन्यांना किंवा आपल्या मुलींना त्या मूर्त्यांपुढे कापून टाकले, रक्त वाहिले, रक्त. आपल्याच परिवाराचं वाटोळं त्याने करून घेतलं, नाव बदनाम झालं. कुठे इचक्याचा मुलगा, इचक्या तू तर देवाचा लेकरू होतास, पण तुझा मुलगा काय करतोय? इचक्या तू तर पूर्ण गावामध्ये परमेश्वराचं नाव लौकिक केलं, पण तुझ्या मुलाने काय केलं? तुझ्या लेकराने काय केलं? आपलं जीवन देखील आज तपासणं देवाच्या लोकांना गरजेचं आहे. येशू प्रभू की. आता आम्ही पुढे जाऊ. दुसरं वचन आम्ही पाहिलं होतं दानिएलचं पुस्तक, याचा पहिला अध्याय 20 वचनामध्ये लिहिलं आहे की पुन्हा तुम्ही काय करू नका, जादूगार आणि जे मांत्रिक आहेत त्यांच्यापेक्षा तुम्हाला 10 पटीने देवाचं वचन किंवा सत्य सांगणारे जे देवाचे सेवक आहे, तुम्ही त्यांचं मुखातून निघणारं देवाचं वचन ऐका. आमेन. चला वाचूया. पहिला अध्याय 20 वचन. ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतीत, ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतीत राजा त्यास जे काही विचारी, राजा जे काही देवाच्या सेवकास विचारित असे, त्यात ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या
सर्व ज्योतिषांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा 10 पट हुशार आहेत असे त्यास दिसून येईल. राजाला दिसून आलं. आणि तुम्हाला मी सांगितलं मागच्या आठवड्यामध्ये की शद्रक, मेषक आणि अबेदनेगो, बरोबर आहे का? यस का? त्याच्यामध्ये एक व्यक्ती निघाला, त्याचं नाव काय आहे? म्हणा, दानियल. आणि दानियलला परमेश्वराने इतकं ज्ञान दिलं असं, त्या ज्ञानाने देवानं त्याला पूर्ण केलं. जे मांत्रिकाला स्वप्नाचा अर्थ कळाला नाही, जादू टोणेवाल्यांना स्वप्नाचा अर्थ कळाला नाही, शेवटी राजाला दानियल याचा देव त्याच्या पुढे नम्र व्हावा लागलं. दानियलच्या देवाला राजाला ओळखावं लागलं. राजा दानियलला बोलून आपल्या सर्व जीवनाविषयी किंवा पडलेल्या स्वप्नाविषयी आज दानियलला पुढे झुकलेला आहे. पण दानियलने कधीच असा गर्व केला नाही आपल्या जीवनामध्ये की राजा माझ्या समोर झुकला आहे आणि देवाने मला किती ज्ञान दिलं आहे. मंडळीतले लोक किंवा सेवक लोक, देवाने जर जास्त तुम्हाला परमेश्वराच्या वचनाचा उलगडा करण्याचा किंवा चमत्कार करण्याचा, अलौकिक चमत्कार तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे होत असतील, भविष्यवाण्या देव तुमच्या जीवनातून करीत असेल, लंगडे, पांगडे, आंधळे, बहिरे, मुके, मुर्दे देखील जिवंत होत असतील, पण हे तपासा, हे तुमच्यामध्ये गर्व तर येत नाही ना? चांगली वर्षी तुम्ही करायला लागले असतील, तुम्हाला असं वाटत असेल माझ्यासारखी वर्षी कुणीच करत नाही, माझ्यासारखा संदेश कुणीच सांगत नाही, माझ्यासारखं कुणीच वाचवीत नाही, माझ्यासारखं आरोग्याचं दान कोणालाच नाही, मी जर प्रार्थना केली ना तर तो माणूस बराच होणार, ती स्त्री बरीच होणार. खूप लोक म्हणतात मला एवढं देवाने सांगण्याचं नॉलेज दिलेलं आहे, वर्ड ऑफ विजडम दिलेलं आहे, तर मी काय करणार आहे? एक एक स्वप्नाचा अर्थ सांगू शकतो, माझ्यासारखा दुसरा सेवकच तुम्हाला भेटणार नाही. राजा ज्यावेळेस नम्र झाला आणि बायबलच्या वचनात लिहिलं आहे, त्याने या ठिकाणी दानियलला बोलून घेतलं आणि दानियलला त्याने सगळं सांगितलं, पण दानियल कधीच गर्विष्ठ बनला नाही. त्याला माहित होतं की मी जो आहे देवाचा माणूस आहे आणि मी नम्र व्यक्ती आहे. नेहमी लक्षात ठेवा, देवाचे लोक हे नेहमी नम्र दिसायला पाहिजे. काय दिसायला पाहिजे? आणि दानियल मधून राजाला त्या गोष्टी दिसू लागल्या की दानियलने आपल्या स्वप्नाचा अर्थ सांगत असताना कधी गर्व केला नाही. त्याने नम्रपणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला, परमेश्वराच्या नावाला त्याने गौरव दिला. की तो म्हणतो, प्रभू हे मी करू शकत नाहीये, पण तुझा आत्मा जो माझ्यामध्ये आहे तो आत्माच्या गोष्टीचा उलगडा करू शकतो. प्रभू हे माझं नाव उंच होत नाही, हा राजा मला काय बोलू शकतो, परंतु ह्या राजाने माझ्या जीवनाच्या समोर तू आहे म्हणून मला बोलवलं. मी काय एवढा ज्ञानी मनुष्य आहे का? राजा म्हणतो, दानियल म्हणतो, नाही नाही नाही, मी ज्ञानी नाही, माझ्यातला ज्ञानी परमेश्वर ज्याची गरज राजाला आहे. सर्व ज्ञानी परमेश्वराची ओळख ज्यावेळेस दानियलला झाली, त्यावेळेस हे कळलं दानियलला की माझ्या देवाची म्हणजे सर्व ज्ञानी परमेश्वर, त्याची ओळख राजाला पण व्हायला पाहिजे. आणि मग राजाला ही गोष्ट समजून आली की तो म्हणतो, जादूगारापेक्षा, ज्योतिषांपेक्षा आणि अजून माझ्या भागांमध्ये जे काही पुष्कळ लोक आहेत त्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त ज्ञान जर कोणामध्ये असेल तर तो म्हणतो ह्या लोकांमध्ये आहे, ह्या लोकांमध्ये आहे.
मला सगळ्यांना आमेन. देवाच्या लोकांनो, प्रभूच्या लोकांनो, ख्रिस्ताच्या लोकांनो, तुमच्यासारखं ज्ञान कोणामध्येच नाही. हे कबूल करा. आणि जर तुमच्याकडे ज्ञान नसेल तर हाही प्रश्न विचारा की प्रभू माझ्याकडे ज्ञान का नाही आहे? सेवा कार्य करण्याचं ज्ञान का नाही? प्रार्थना करण्याचं ज्ञान का नाही? एखाद्याला आरोग्य देण्याचं गिफ्ट माझ्याकडे का नाही आहे? एवढ्या दिवस प्रभू मी तुझी सेवा कार्य करत आहे, एवढ्या दिवस मी प्रार्थनेला येत आहे, पण तू माझं मेंदू असा रिकामाच कसा हो? अजून माझ्या मेंदूत काही शिरत कसं नाही प्रभू? हे स्वतः तुम्ही आणि चेक करणं गरजेचं आहे. देवाची इच्छा आहे प्रत्येकाला ज्ञान मिळालं पाहिजे. ज्ञान मिळणं म्हणजे परमेश्वराची ओळख त्यांना होणं, परमेश्वर त्यांना भेटणं आहे. तुम्हाला आणि मला माहित आहे की एका राजाने प्रार्थना केली रात्री. काय नाव त्याचं? कोणत्या राजाने रात्री प्रार्थना केली सांगा मला? हॅलो, हा सलमोन राजाने प्रार्थना केली आणि देवाने त्याला काय दिलं? तुम्हाला जर ज्ञानाची गरज आहे, देवाची गरज आहे, तर तुम्ही त्याच्याकडे मागा ज्ञान. पण एवढ्या वर्ष झाले तुम्हाला अजून ज्ञान का नाही प्रभूची सेवा कार्य करण्यासाठी? हा प्रश्न आहे. प्रभूच्या सेवेत तुम्ही पुढे नाही, प्रभूच्या भक्तीत तुम्ही पुढे नाही, बायबल वाचण्यामध्ये तुम्ही पुढे नाही, आराधना करण्यामध्ये पुढे नाही, देवाची सुवार्ता सांगण्यामध्ये पुढे नाही, एखाद्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यामध्ये पुढे नाही, एखाद्याला आरोग्य पाहिजे तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही पुढे नाही. पास्टर तुम्हीच जा पुढे. पास्टर तुम्हीच गेले पाहिजे, तुमचीच गरज आहे त्या लोकांना. किती दिवस तुम्ही आता घर बसणार? आज आमदार, खासदार, पंतप्रधान, राज्यपाल, जेवढे मोठे मोठे राजे लोक आज खुर्चीवरती बसलेले आहेत, त्यांना मानव जातीचा न्याय करता येत नाही व्यवस्थित. व्यवस्थित लोकांना सल्ला आणि मसलत देता येत नाही त्यांना. पण ह्या राजे लोकांना आज तुमची आणि माझी आणि आमच्या परमेश्वराची त्यांना ओळख होण्याची आज गरज आहे. तुमच्या आणि माझ्याद्वारे परमेश्वर त्या राजकारणी लोकांना भेटत असतो आणि आपल्याद्वारे जर त्या लोकांना परमेश्वराची, प्रभू येशू ख्रिस्ताची जर ओळख झाली तर ते त्या जनतेचा योग्य प्रकारे न्याय लावू शकतात, निकाल लावू शकतात. बोलो येशू मसीह की. म्हणून हे लक्षात ठेवा, हे ध्यानात ठेवा की मला ज्ञानाची गरज आहे, पण अजून का नाही भेटत? म्हणजे आमच्यामध्ये गर्व आहे. कशाचा गर्व आहे? आम्ही चेक करा, तपासा स्वतःला. मी कशात कमी आहे का? तपासा स्वतःला. माझा येशू पूर्ण आहे आणि तो जर माझ्यामध्ये आला, मला पण पूर्ण होण्याची संधी आहे. म्हणा का आमेन? मला जर पूर्ण होण्याची संधी आहे तर मग तुला थांबवलं कोणी? ज्ञानामध्ये वाढवण्यासाठी, सेवा कार्यामध्ये वाढवण्यासाठी तुला थांबवलं कोणी? याचा अर्थ तू काही ना काही आपल्यामध्ये गर्व बाळगतोस. आपल्यातला गर्व बाजूला. दानियल सारखे लीन व्हा, नम्र व्हा, चुका, स्वतःला शून्य करा आणि देवाला म्हणा की तुझ्या राज्यामध्ये राजाची भविष्यवाणी करण्याला मी बाहेर पडेन. आमदारांची भविष्यवाणी सांगण्यासाठी मला बोलावण्यात येईल. जगामध्ये काय गोष्टी घडणार आहेत, कुठं काय होणार आहे, कसं होणार आहे, मला फोन करतील लोक. मोठे मोठे लोक, आमेन, पैशावाले लोक,
आम्हाला फोन करतील आणि ते म्हणतात देवाच्या माणसा आम्हाला सांगा, देवाच्या दासी आम्हाला सांग, देवाचा भक्त आम्हाला सांग, असं तसं तसं सांग. आणि हे लोक तुमच्या आणि माझ्या ज्ञानामुळे, जे ज्ञान देवाने तुमच्या आणि माझ्या मध्ये टाकलं आहे, त्याच्याद्वारे ते आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतील आणि प्रभू येशूच्या नावात ते गुडघे टेकतील. तुम्हाला वाटत नाही की त्यांनी गुडघे टेकावे? तुम्हाला वाटत नाही त्यांनी प्रभू येशूचा स्वीकार करावा? तुम्हाला असं वाटत नाही की त्यांनी आत्म्यात आणि खरेपणामध्ये प्रभूची सेवा कार्य करावी? ज्या लोकांना जर देव मिळाला नाही तर जनतेची सेवा कशी करणार ते लोक? म्हणून आज परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे की तुम्ही खूप हुशार लोक आहे, ज्ञानी लोक आहे, विवेकामध्ये हुशार लोक आहे, सर्व गोष्टीमध्ये तुम्ही हुशार लोक आहात. जगातल्या लोकांनी तुम्हाला विचारायला पाहिजे निर्णय घेण्याच्या अगोदर, ज्योतिषांपेक्षा तुम्ही ज्ञानी आहात. म्हणा आमेन. तुम्हाला विचारलं पाहिजे, शेजारच्या बाजारच्या लोकांनी तुम्हाला विचारलं पाहिजे, पण आमच्याकडे कुणीच येत नाही विचारायला. काय येत नाही हा प्रश्न चिन्ह आहे. कमून येत नाही हा प्रश्न चिन्ह आहे. कशामुळे येत नाही हाही प्रश्न चिन्ह आहे. आमच्याकडे आलं पाहिजे, कारण आमचा परमेश्वर जिवंत आहे. येशू मसीह की. चला पुढे जाऊया आणि आपण आज वाचूया अनुवादाचं पुस्तक, याचा 18वा अध्याय. अनुवादाचं पुस्तक अध्याय क्रमांक 18. जादूटोणा काय करतो? वाईट आत्म्यांना काम करण्यास वापरत असतो. अनुवाद याचा 18वा अध्याय आणि 9 वचन आपण वाचूया. तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे, तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे, तुला जो देश देत आहे. आता इकडे बघा, म्हणा मला एक देश मिळाला आहे. कोणता देश आहे? हा जगातला झाला. 2 देश. एक आपल्याला जो देश दिलेला आहे तो आहे जगातला देश, भारत देश. ओके, बरोबर. काय आहे? भारत देश. पण अजून एक देश तुम्हाला दिला आहे, स्वर्ग. सियोन देश हमारा है देश, रहते हम परदेश, जाएंगे हम अपने देश. सियोन देश, हालेलुया, हमारा है देश, रहते हम परदेश, जाएंगे हम अपने देश. हालेलुया, हालेलुया, हाले आता के हालेलुया, 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 हालेलुया. तर आम्हाला 2 देश दिलेले आहेत. पहिला देश आहे आपण विश्वास ठेवून या पृथ्वी तलावरती देवाने आम्हाला जन्माला घातलेला आहे, आणि ह्या पृथ्वी तलावरती देवाने आम्हाला एक देश दिला आहे. त्या देशाचं नाव आहे भारत देश. काय आहे? आणि जोरदार टाळ्या वाजा आपल्या देशासाठी. माझ्या देशाचा मला अभिमान आहे. भारत देशात मला प्रभूने जन्माला घातला आहे. भारत देशाचा मी नागरिक आहे. माझा देश मला फार प्रिय आहे, आणि माझ्या भारत देशात माझ्या प्रभूची मला ओळख झाली आहे.
आमेन. जर पहिला देश तुम्हाला कळाला आहे तर दुसरा देश आहे आत्मिक देश. तुम्हाला आणि मला एक दिवस हा भारत देश सोडायचा आहे आणि आम्हाला एक देश देवाने दिलेला आहे. तो कुठला आहे? सियोन देश, ज्या ठिकाणी तुम्हाला आणि मला अनंत काळचं जीवन आहे मृत्यूच्या नंतर. आमेन. तर या ठिकाणी काय दिलं आहे? रीड, वाचूया. यस. तुझा देव परमेश्वर तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे तुला जो देश देत आहे त्यात तू जाशील तेव्हा त्यात तू जाशील तेव्हा त्यातल्या राष्ट्राप्रमाणे त्या राष्ट्राप्रमाणे अमंगल कृत्य करावयाला शिकू नको. अमंगल कृत्य